दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पूर्वीच्या काळामध्ये निरोप पोचवायचं काम एका गावातून दुसऱ्या गावात जायचं. म्हणजे एका गावातून एखादा माणूस निघाला तर तो लांबच्या गावापर्यंत धावत जायचा, त्या ठिकाणी तो निरोप द्यायचा. मग तो तिकडचा दुसरा माणूस असायचा, तो निरोप घेऊन पुढच्या गावामध्ये जायचा आणि असं टप्प्याटप्प्याने तो निरोप लांबच्या गावांमध्ये पोचवला जायचा. ह्यामुळे काय व्हायचं की जो माणूस ह्या गावातून त्या गावात जायचा तो जो लवकर जायचा. एकच माणूस जर एवढा लांब गेला तर कदाचित तो थकेल, कुठेतरी आराम करेल, त्याला अजून काही दिवस लागतील. परंतु अशा टप्प्याटप्प्याने गेलेल्या मुळे काम लवकर व्हायचं. आपण ऑलिम्पिक खेळामध्ये आपण एक शर्यत बघितली असेल, त्याच्यामध्ये गट असतात, एक एक गट असतात आणि त्यामध्ये 4 खेळाडू असतात आणि मग ते हातामध्ये एक दंडुका घेऊन, त्याला बॅटन म्हणतात, आणि तो बॅटन घेऊन त्यांना खूप जोरातमध्ये धावायचं असतं आणि परत येऊन आपल्या एका सहकार्याला ते द्यायचं असतं आणि मग तो सहकारी ते बॅटन घेऊन पळतो, मग तो दुसऱ्या सहकार्याला देतो. असं पास करून जी टीम लवकर जिंकते, लवकर कमी वेळामध्ये शर्यत पूर्ण करते, ती जिंकते. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आपला विश्वास, देवाचं वचन जे आहे हे अशा प्रकारे पास ऑन करायचं आहे, अशा प्रकारे इतरांना द्यायचं आहे. एका पिढीतून ते दुसऱ्या पिढीकडे जायला पाहिजे. मोशेने इस्रायल लोकांना सुद्धा हेच सांगितलं. बघा, अनुवादाचं पुस्तक 4 अध्याय 9 वचनमध्ये सांगितलेलं आहे. ड्यूटरनॉमी चॅप्टर 4 and verse 9. ह्यामध्ये मोशे लोकांना सांगत आहे की तुम्ही जे काही पाहिलं, जे देवाचे चमत्कार पाहिले, ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सांगा आणि मग त्यानंतर ते पिढ्यानपिढ्या ते ज्ञान पुढे जात राहील. आम्हाला एक दिवा पेटवून दिलेला आहे देवाने. आता हा दिवा आम्ही दुसरा दिवा पेटवायचा आहे, त्यानंतर तो दुसरा दिवे पेटवणार आहे. अशा प्रकारे सर्व काही प्रकाशमय होणार आहे. प्रत्येकाला आमचा जो वचन आहे देवाचं, हे पास ऑन करायला पाहिजे. देवाचं वचन असं केल्याने पसरलं जाणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 78 आणि 4 वचन, Psalm 78 and verse 4. त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही, तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.